त्या ज्यावेळेला ही प्रशासन होतं आणि 5 गावामध्ये एक तलाठी असणार, 5 गावामध्ये एक तलाठी, आणि त्या तलाट्यानं आठवड्यातून एक वेळ यायचं, एका गावाला दुसऱ्या गावाला असं आठवड्यातून एक वेळ आल्यानंतर त्याचं उतारं वगैरे आपलं ते लिहून द्यायचं सरळ त्यानं. काय कुणाचं अडचणी असेल नोंदी असतील, कुणाची विहिरीची नोंद असेल, कुणाचं काय असेल ते स्वतः तलाट्याकडे यायचं आणि ते तलाट्याकडे अर्ज दिला ते स्वतः ते प्रपोजल करत होतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला ही वसूल होत असताना आमच्याकडं बेलछत्री म्हणून तलाठी होते, तो सुद्धा नवीनच, त्याचे वडील कोतवाल होते, त्यातून त्याची भरती झालेली. भरती झाल्यानंतर त्याचं वडिलाचं माझी भेट झाली. महाराज म्हणले आता आमच्या एवढं बेलछत्री साहेबाला सांभाळा. लग्न नव्हतं, शिट्टच राहायचं, तो त्याला जेवण वगैरे आपल्यातलं द्यायचं आणि 5 गावामध्ये आम्ही फिरून यायचं. जेवढा सारा होईल तेवढा हिंद संध्याकाळी त्याला पावतीसुद्धा फाडता येत नव्हती. मग आम्ही पावती तयार करायचो, इथं पावती तयार करायचो. सकाळी ज्याला उठलं का 11च्या आत तिथं सारा पोच करून मंगळाला येतो तुम्ही, तिथं सही बी टाकून द्यावर. मग ज्यावेळेला येतात बेलछत्री तलाठी आले त्यातला अनुभव सांगतो. एक गाव आम्ही एका दिवसात नील केले गेलं साऱ्यासाठी. पहिलं धर्मगाव केलं, एक बसलो तिथंच जाग्यावरच. अगोदर आम्ही निवेदन दिलं, बाबा आज तुमच्या गावाला मी येणार आहे आणि त्या दिवशी सारा पूर्ण झाला पाहिजे. असं 5 गावामध्ये एका दिवसामध्येच आम्ही नील केले गेलं.